गेल्या 3 वर्षांमध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही। कार्यक्रम कुठलाही असो त्यामध्ये एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका झालीच पाहिजे याकडे या पिता पुत्राचं कटाक्षाने लक्ष असायचं। आणि म्हणूनच मग कधी मिंधे, कधी खोकेबाज, कधी गद्दारनाथ अशी नावं एकनाथ शिंदेंना ठेवत ठाकरे पिता पुत्रांची गाडी पुढे सरकायची। मात्र या गाडीला दाढीने असा धक्का दिलेला आहे की पायाला भिंगरी लावल्यागत उद्धव ठाकरेंना पळापळ करावी लागली आणि त्यांची इतकी दमछाक झाली की मध्यंतरी त्यांच्यावर एंजिओप्लास्टी सुद्धा करण्यात आली। उद्धव ठाकरे वयाने थोडे मोठे आहेत, एकनाथजी शिंदे यांच्यावर ते टीका करतात, एक राजकीय वैमनस्य त्यांच्यामध्ये आहे। उद्धव ठाकरे बोलतात हे एक वेळ आपण समजून घेऊ सुद्धा शकतो, मात्र आदित्य ठाकरे हे लायकी नसताना, आपलं वय नसताना सुद्धा एकनाथजी शिंदे यांच्यावर बेताल बोलतात। आपल्या सभांमधून, रॅलीमधून, भाषणांमधून एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करत असताना कधी त्यांच्या दाढी खाजवण्याची नक्कल करतात तर कधी त्यांच्या आवाजाची नक्कल करतात। मात्र नक्कल करण्यासाठी सुद्धा अक्कल लागते आणि ही अक्कल पेंग्विनकडे अजिबातच नाहीये हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे। पण ज्या दाढीची यांनी आतापर्यंत हिडीसपणे नक्कल केलेली आहे तीच दाढी कुरवाळण्याची आता यांच्यावर वेळ आलेली आहे। उद्धव ठाकरे यांना कदाचित एकनाथजी शिंदे यांना फोन करावा लागणार आहे। कशासाठी, का, नेमकं काय घडलेलं आहे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती मित्रांनो, प्रपंच परिवाराने खास हिंदू माता, बंधू, भगिनी यांच्यासाठी हिंदू प्रपंच हे नवकोर YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करा। हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये सबस्क्राइब करा मित्रांनो। हिंदूंची एकजूट वाढवा यासाठीच सर्वतोपरी अगदी प्रांजळपणे आमचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला हातभार लावा। अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला आता सुरुवात करूया आपल्या मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला। 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उभे राहिले आणि तेव्हा आपल्या मनाचा उदारपणा दाखवत उदार मनाच्या राजाने म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेब ठाकरे यांनी वरळीमधून आदित्यच्या विरोधामध्ये उमेदवार दिला नाही। का तर आदित्य हा ठाकरे घराण्यातलाच मुलगा आहे। एक तरुण जर राजकारणामध्ये येत असेल तर त्याचं स्वागत आहे। मात्र या उपकारांची जाण उद्धव ठाकरे यांनी अजिबातच ठेवली नाही। अमित ठाकरे जेव्हा गंभीर आजाराने ग्रस्त होते, त्यांच्यावर इलाज चालू होते, उपचार चालू होते, राजसाहेब ठाकरे हे जेव्हा अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत होते, अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नगरसेवक फोडले आणि ते पळवले। इतकंच काय, आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, तेव्हा मनाचा उदारपणा कोमटरावांनी अजिबातच दाखवलेला नाहीये। कोमटरावांनी अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये त्यांच्या उबाठा गटाचा उमेदवार दिलेला आहे, महेश सावंत असं त्यांचं नाव आहे। आणि याचं समर्थन करताना भोंगा राऊत असं म्हणतात की निवडणूक आहे, मग निवडणूक लढावीच लागणार नाही का? ठीक आहे, हरकत नाही, निवडणूक तर आता आदित्यला सुद्धा लढायचीच आहे ना वरळीमधून, ती देखील संदीप देशपांडे यांच्या समोर। आणि आता राजसाहेब ठाकरे माघार घेणार नाहीयेत आणि आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं टेन्शन एकनाथजी शिंदे यांनी आणखी वाढवलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतर्फे मिलिंद देवरा यांची उमेदवारी वरळी मतदारसंघातून जाहीर केलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान वरळी मतदारसंघातून शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना 63,000 मतं पडली होती, तर शिंदे सेनेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना 56,000 मतं पडली होती। म्हणजे अवघ्या फक्त 6-6.5-7 हजारांचा डिफरन्स होता मित्रांनो। हा डिफरन्स कधीही कव्हर केला जाऊ शकतो आणि हीच भीती आता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सतावत आहे। बरं, मिलिंद देवरा नेमके कोण? तर सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत। मिलिंद देवरा यांचा मुंबईमध्ये चांगलाच जोरदार प्रभाव आहे। या अगोदर ते 2दा मुंबईमधून आमदार राहिलेले आहेत, महत्वाच्या पदांवर त्यांनी कामं केलेली आहेत। याशिवाय मुंबईमधल्या हाय प्रोफाईल बिझनेसमन मध्ये त्यांची उठ बस आहे। त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध हे मोठमोठ्या उद्योगपतींसोबत आहे। आदित्य ठाकरे
आणि त्यांचा भाऊ तेजस ठाकरे मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नाच्या सेरेमनीमध्ये जाऊन नाचून आले. आदित्य ठाकरे हळद लावून आले. ते हळद इतकी लावून आले होते अंगाला की बाहेर पडल्यानंतर असं वाटलं वडापावच्या गाडीवरचा एखादा वडा बेसनाच्या भांड्यामध्ये लोळून आला आहे की काय. आणि तेजस ठाकरे अंबानींच्या लग्नाच्या सेरेमनीमध्ये तिसऱ्या रांगेमध्ये डान्स करत होते. यातून यांना हे दाखवायचं होतं की बघा आमचे सुद्धा अंबानींसोबत किती घनिष्ठ संबंध आहेत. जरी आम्ही त्यांच्या घराखाली सचिन वाजे करवी जिलेटिनने भरलेली गाडी ठेवलेली असली तरी देखील अंबानींनी आम्हाला बोलवलंय म्हणजे आमचं महत्व आहे. अहो त्यांनी तुम्हाला यासाठी बोलवलं होतं की पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांच्या घराखाली सचिन वाजे सारख्यांकडून जिलेटिनने भरलेल्या गाड्या ठेवू नयेत म्हणून. आता पुढची गंमत ऐका. एकनाथजी शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारी यांची 2 तास बैठक झाली. या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं असावं. माहीम मधून अमित ठाकरे उभे आहेत, वरळी मधून पेंग्विन ठाकरे उभे आहेत. वरळीमध्ये पेंग्विन ठाकरे यांच्या समोर सुरुवातीपासूनच संदीप देशपांडे नावाचं एक जोरदार आव्हान आहे. त्याचं कारण असं आहे की पेंग्विन ठाकरे हे नाईट लाईफचे चाहते आहेत. मात्र वरळीकरांना नाईट लाईफ मध्ये नाही तर डे लाईफ मध्ये आपले प्रश्न सोडवणारा, आपल्याला जाणून घेणारा, आपल्या सोबत उभा राहणारा, आपल्या संपर्कात असणारा नेता हवा आहे. वरळीकरांना आजपर्यंत आदित्य ठाकरे वरळीमध्ये कधी दिसलेच नाहीत. वरळीत काय, वरळीकर जेव्हा यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मातोश्रीवर जायचे तेव्हा मातोश्रीचे दरवाजे सुद्धा यांच्यासाठी बंदच असायचे. खरं तर मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी बंदच असतात. अनेकांचं हेच म्हणणं आहे की मातोश्रीवर जाऊन सुद्धा ठाकरे पिता पुत्राची भेट होत नाही. हे लोक भेटायला तयारच नसतात. अहो भेट घेणं तर सोडा, हे साधं फोनवर सुद्धा बोलत नाहीत. मग संपर्कातच नसणाऱ्या, फोनवर सुद्धा न बोलणाऱ्या, कधीही न भेटणाऱ्या अशा एका नेत्याला आमदार म्हणून वरळीकर निवडून आणतील का. त्यात आता आणखी एक गंमत घडलेली आहे ती म्हणजे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. म्हणजेच अमित ठाकरे यांच्या पाठीशी आता दादर माहीम मधला भाजपचा समर्थक आणि भाजपचा मतदार उभा राहणार आहे. याचा राग शिंदे सेनेचे दादर माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांना येणं साहजिकच आहे. मात्र सदा सरवणकर यांनी ही गोष्ट अत्यंत खिलाडू वृत्तीने घेतलेली आहे. सदा सरवणकर असं बोललेले आहेत की राज ठाकरे आणि आशिष शेलार यांचे संबंध खूप चांगले आहेत. आता जर या संबंधांमुळे आशिष शेलार जर अमित ठाकरे यांना समर्थन देणार असतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही. माझं सगळं लक्ष माझ्या उमेदवारीवर आहे. मी मनापासून निवडणूक लढणार आहे. सदा सरवणकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी माझी उमेदवारी मागे घेणार नाही. मात्र तितक्याच स्पष्टपणे संदीप देशपांडे यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की मी माझी उमेदवारी मागे घेणार नाही. त्यात भरीस भर म्हणून आता शिंदे सेनेने मिलिंद देवरा यांना आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये वरळी मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. या अगोदर आदित्य ठाकरे फार घसा ताणून ताणून ओरडून म्हणत होते की एकनाथ शिंदे जर मर्द असतील आणि त्यांच्यात जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी माझ्या विरोधामध्ये वरळीतून उभं राहून दाखवावं किंवा मी ठाण्यात येतो, मी शिंदेच्या विरोधात ठाण्यातून उभा राहतो आणि मग बघूया कोण जिंकतं ह्या निवडणुकीमध्ये. तर आदित्य ठाकरे यांच्याकडे सुवर्ण संधी चालून आलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं होतं मर्दपणाचं ते आव्हान आता त्यांनी पूर्ण करून दाखवावं. ठाण्यात जावं आणि एकनाथजी शिंदे यांच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून वरळी आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी. नाहीतर मग यानंतर कधीच आपल्या भाषणांमधून मर्द नामर्द हे असले शब्द वापरू नयेत. उद्धव ठाकरे यांची गोची आता अशी झालेली आहे की राज ठाकरे यांच्याकडे याचना करायची की एकनाथजी शिंदे यांची दाढी कुरवळायची. एकनाथजी शिंदे यांच्याकडे मदतीची अपेक्षा करणे किंवा त्यासाठी फोन करणे म्हणजे यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरी असूच शकत नाही. ज्या माणसाला आपण गेल्या 3 वर्षांपासून घाण शिव्या देत आलेलो आहोत, श्राप देत आलेलो आहोत, ज्या माणसाला मारून टाकण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केलेले आहेत, हा आरोप शिंदे सेनेतले काही नेते जबाबदारीने उद्धव ठाकरे यांच्यावर करतात की एकनाथजी शिंदे यांचा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न सुद्धा घडलेला आहे. तसे आदेश मातोश्रीवरून निघालेले होते असं शिंदे सेनेचेच काही आमदार उघड बोलतात. ज्या माणसाच्या विरोधात आपण इतकं मोठं षडयंत्र रचलेलं होतं त्याच माणसाकडे आज आपल्या मुलाला निवडणुकीमध्ये जिंकवून आणण्यासाठी मनधरणी करावी लागणं यापेक्षा मोठा दैव दुर्विलास उद्धव ठाकरे यांच्या नशिबात दुसरा असूच शकत नाही. आदित्य ठाकरे या अगोदर असं बोललेले होते की संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही. मात्र याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपकारांमुळे ते आमदार झालेले होते. ज्या पक्षाला संपलेला पक्ष म्हणून आदित्य ठाकरे यांनी हिणवलेलं होतं त्याच पक्षाचा उमेदवार आता वरळी मतदारसंघामध्ये शड्डू ठोकून उभा आहे जो
आदित्य ठाकरे यांना निवडणुकीमध्ये पाणी पाजायला सज्ज झालेला आहे। वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे चहू बाजूंनी घेरले गेलेले आहेत। एक तर वरळीचा मतदार त्यांच्यावर नाराज आहे। आदित्य ठाकरे यांचं आपल्या मतदारसंघामध्ये काहीच काम नाहीये। त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे नेते संदीप देशपांडे उभे आहेत आणि भरीसभर म्हणून शिंदे सेनेने आता तिथून मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी प्रचंड वाढलेल्या आहेत आणि आता ठाकरे पिता पुत्राला कदाचित कळत नाहीये की नेमकी मनधरणी आता कोणाची करायची। यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडायचं की अमित शहा यांच्याकडे जायचं। मात्र आता वेळ निघून गेलेली आहे। यांनी आजवर भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांना इतक्या शिव्या शाप दिलेले आहेत की यांच्याकडे आता तोंडच उरलेलं नाहीये काही बोलण्यासाठी। त्यामुळे आता जे होईल ते मतदारच ठरवेल। तेव्हा मित्रांनो, वरळीकरांना आमची विनंती आहे, कृपया सारासार बुद्धीने विचार करून मगच तुमचा मतदानाचा हक्क बजावावा। निवडून आल्यानंतर 5 वर्ष नाईट लाईफ मध्ये रमणारा तुम्हाला नेता हवा आहे की तुमच्यासाठी अहोरात्र काम करणारा आमदार तुम्हाला हवा आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे। तेव्हा 20 तारखेला मतदानाला जात असताना या सगळ्या गोष्टींचा विचार एकदा नक्की करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मतदान करत असताना हिंदू म्हणून मतदान करा। मुस्लिम समाजाच्या मुल्ला मौलवींनी फतवे काढलेले आहेत की महायुतीला अजिबात मतदान करू नका, नाहीतर तुम्ही नबीशी गद्दारी करत आहात। त्याचप्रमाणे हिंदू म्हणून मतदान करा, हिंदुत्वाच्या पक्षाला मतदान करा, हिंदूंची एकी वाढवा, हिंदूंची एकी, हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व। आणि म्हणूनच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो। तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा। हिंदू प्रपंच या YouTube चॅनल वरून प्रपंच परिवाराने हिंदू धर्म, शास्त्र, नीती, संस्कृती आणि संस्कार यांवरचे सुंदर व्हिडिओ सादर केलेले आहेत। चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओज नक्की बघा, आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये नक्की शेअर सुद्धा करा। अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका। वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंचं नेमकं भविष्य काय असणार आहे यावर तुमचं काय मत आहे? आदित्य ठाकरे हरणार की सपाटून हरणार यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा। राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम।